स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात रोज श्रद्धेने दिवा लावला जातो त्या घरात कधीही अंधार राहत नाही आणि त्या घरात कायम सुख, शांती आणि माँ लक्ष्मी यांचा वास असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. घरात लक्ष्मी कायम राहण्यासाठी दिवा कसा लावावा भाग 1. दिव्याचं महत्त्व. आपल्या हिंदू संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नकारात्मक शक्ती कधीही टिकत नाहीत. भाग 2. दिवा लावण्याची योग्य वेळ. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवपूजा करताना दिवा लावा. पण सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताच्या वेळी 6 ते 7 दिवा लावणे अत्यंत शुभ असते. या वेळेला घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा प्रवेश होत. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात रोज श्रद्धेने दिवा लावला जातो त्या घरात कधीही अंधार राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात रोज श्रद्धेने दिवा लावला जातो त्या घरात कधीही अंधार राहत नाही आणि त्या घरात कायम सुख, शांती आणि माँ लक्ष्मी यांचा वास असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. घरात लक्ष्मी कायम राहण्यासाठी दिवा कसा लावावा भाग 1. दिव्याचं महत्त्व. आपल्या हिंदू संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नकारात्मक शक्ती कधीही टिकत. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात रोज श्रद्धेने दिवा लावला जातो त्या घरात कधीही अंधार राहत नाही आणि त्या घरात कायम सुख, शांती आणि माँ लक्ष्मी यांचा वास असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. घरात लक्ष्मी कायम राहण्यासाठी दिवा कसा लावावा भाग 1. दिव्याचं महत्त्व. आपल्या हिंदू संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नकारात्मक शक्ती कधीही टिकत नाहीत. भाग 2. दिवा लावण्याची योग्य वेळ. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवपूजा करताना दिवा लावा. पण सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे संध्याकाळ. सूर्यास्ताच्या वेळी 6 ते 7 दिवा लावणे अत्यंत शुभ असते. या वेळेला घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा प्रवेश होत. भाग 3. कोणत्या तेलाचा दिवा लावावा. जर तुम्हाला घरात लक्ष्मी हवी असेल तर तुपाचा दिवा लावा. हा सर्वात प्रभावी आहे. तीळ तेलाचा दिवा वाईट शक्ती दूर करतो. शक्य असेल तर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. भाग 4. दिव्याची दिशा. दिवा लावताना दिशा खूप महत्त्वाची आहे. दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका. योग्य दिशा म्हणजे धनवृद्धी आणि सुख, शांती. भाग 5. वाती किती असाव्यात. दिव्यात किती वाती असाव्यात हेही महत्त्वाचं आहे. 1 वात रोजची पूजा, 2 वाती लक्ष्मी आणि समृद्धी, 5 वाती सण आणि विशेष दिवस. रोज 2 वाती लावल्यास जास्त फायदा होतो. भाग 6. दिवा लावताना काय करावे. दिवा लावताना फक्त लावू नका. भावना ठेवा. देवाला नमस्कार करा. हळद कुंकू अर्पण करा. फूल अर्पण करा. मंत्र म्हणा, महालक्ष्मी नमः आणि स्वामी समर्थ यांचे नाव घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 7. स्वच्छतेचं महत्त्व. लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. देवघर रोज स्वच्छ ठेवा. घरात कचरा साचू देऊ नका. संध्याकाळी झाडू लावणे टाळ. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी आपोआप येते. भाग 8. शुक्रवारचा खास उपाय. शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे. संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. गोड नैवेद्य ठेवा. लाल फूल अर्पण करा. या
दिवशी केलेली पूजा अनेक पटीने फळ देते. भाग 9. अंतिम संदेश. मित्रांनो, दिवा हा फक्त एक साधा उपाय नाही. तो तुमच्या घरात प्रकाश, ऊर्जा आणि लक्ष्मी आणणारा मार्ग आहे. दररोज मनापासून प्रार्थना करा. माझ्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहो. ज्या घरात श्रद्धा असते, तिथे देव असतो. आणि जिथे देव असतो, तिथे कधीही अभाव राहत नाही. म्हणूनच आजपासून हा छोटा उपाय सुरू करा. आणि तुमच्या जीवनात बदल अनुभवायला सुरुवात करा.